परंतु सदर कालावधी 6 आठवडे म्हणजे जवळजवळ 1.5 महिना इतका प्रदीर्घ असून या प्रदीर्घ कालावधीमुळे अर्जदारास आता वाट बघावी लागणार आहे। तसेच या प्रदीर्घ कालावधीमुळे गैर अर्जदारावर दबाव टाकणे, त्यास धमकी देणे व तक्रार अर्ज मागे घेणे किंवा असलेले प्राथमिक पुरावे नष्ट करणे याकरिता वेळ मिळणार आहे। थोडक्यात काय, खोटे गुन्हे दाखल होऊ नयेत, आलेल्या तक्रार अर्जाची सत्यता पडताळता यावी, तसेच प्राथमिक पुरावे तपासून ते योग्य असल्यास मगच FIR दाखल व्हावा व खोटे गुन्हे दाखल होण्याकरिता आळा बसावा। हा जरी शासनाचा यामागचा अंतिम उद्देश असला तरीसुद्धा याचा फटका तक्रार अर्जात सत्यता असणाऱ्या अर्जदाराला मात्र बसणार आहे, यात तीळ मात्र शंका नाही। यामध्ये 3 ते 7 वर्ष शिक्षा असलेल्या गुन्ह्यांचा समावेश होतो, म्हणजेच आर्थिक व्यवहारातील फसवणूक, कौटुंबिक व वैयक्तिक वाद, तसेच इतर किरकोळ फौजदारी स्वरूपाचे गुन्हे। परंतु खून, दरोडा, बलात्कार यासारख्या गंभीर गुन्ह्यांना हा नियम लागू होत नाही। अशीच जनहितार्थ माहिती मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा।